मिरजेतील हजरत मिरासाहेब दर्गा विश्वस्त मंडळ नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाचा जैसे थेचा आदेश. मिरजेतील मिरासाहेब दर्गा ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळ नियुक्तीचा राज्य वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे जुने विरुद्ध नवीन अशा दोन गटात वाद निर्माण झाला आहे. सध्याच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने वक्फ बोर्डाच्या मंडळाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयाने जैसे थेचा आदेश दिला आहे. मिरजेतील ऐतिहासिक मिरासाहेब दर्ग्याच्या विश्वस्त मंडळावर 1916च्या करारानुसार वंश परंपरागत विश्वस्त नियुक्तींची परंपरा आहे. सध्या दर्ग्याच्या काही विश्वस्तांचे निधन झाल्याने राज्य वक्फ मंडळाकडे वंश परंपरागत विश्वस्तांचे अर्ज प्रलंबित आहेत. असे असताना राज्य वक्फ मंडळाने नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती व नवीन नियमावली तयार करून दिल्याने वाद निर्माण झाला आहे. वंश परंपरागत विश्वस्त लियाकत नूर मोहम्मद शरीफ मसलत, अबरार नूर मोहम्मद शरीफ मसलत, सालार आफ्ताब मुतवल्ली, हन्नान गफूर मुतवल्ली यांनी मुंबई उच्च न्यायालयात राज्य वक्फ मंडळाच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. दर्गा विश्वस्त मंडळासाठी 1916च्या करारानुसार कामकाज सुरळीत सुरू असताना राजकीय हेतूने राज्य वक्फ मंडळाने या कराराचा भंग केल्याची तक्रार सध्याच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात केली होती. यापूर्वीही काही लोकांनी या कराराचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा करार उच्च न्यायालयातही अबाधित राहिला आहे. वंश परंपरागत विश्वस्तांची नेमणूक रद्द करण्याची तरतूद नवीन कायद्यात नाही. राज्य वक्फ मंडळाने राजकीय मंडळींच्या दबावामुळे बेकायदा वंश परंपरागत मंडळाला नोटीस न देता वेगळे विश्वस्त मंडळ नेमून वंश परंपरागत विश्वस्त मंडळावर अन्याय केल्याची तक्रार यात करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने दोन्ही गटांना पुढील सुनावणीपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश 22 मे रोजी दिल्याचे अबरार शरीफ मसलत, सालार मुतवल्ली आणि अब्दुल मुतवल्ली यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. अब्दुल अजीज मुतवल्ली दर्ग्याचे जे सरपंच होते त्या सरपंचाचा मी मुलगा आहे आणि सदर जे थांबले आहेत अबरार नूर मोहम्मद शरीफ मसले ते दर्ग्याचे पंच आहेत तात्काळ. ते हन्नान गफूर मुतवल्ली हे पण दर्ग्याचे पंच आहेत. लियाकत नूर मोहम्मद शरीफ मसले ते दर्ग्याचे पंच आहेत आणि आमच्या पुतण्या सालार आफ्ताब मुतवल्ली आता आमच्या वडिलांनंतर त्याच्या जागी त्याला निवडलेलं आहे. सध्या जी बॉडी होती पंच कमिटीची हेरिडिटी बॉडी आहे. हजरतपुरी शम्मानी साहेब दर्ग्यामध्ये जे दर्ग्याची तात्कालीन सरपंच होते अब्दुल मुजीब मुतवल्ली यांच्या 15 ऑगस्ट 2020च्या निर्णयानंतर आम्ही सालार आफ्ताब मुतवल्ली, अबरार नूर मोहम्मद शरीफ मसलत आणि हन्नान गफूर मुतवल्ली यांची चेंज रिपोर्ट वक्फ बोर्डाला दाखल केलेली होती. 2020ला चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर आमची काही पुजारी समाजाच्या लोकांनी 3 महिन्यानंतर त्याच्यावर हरकत घेतली आणि 2 वर्षांनंतर आहे ना वक्फ बोर्डाला एक स्कीम दाखल केली. त्या स्कीमच्या विरोधमध्ये मी आहे ना निकाल लावायच्या अगोदर आहे ना हायकोर्टाला रिट पिटिशन दाखल केली होती. ते दाखल करत असताना सदर रिट पिटिशनमध्ये त्याचा विचार न करता तत्कालीन जी CEO होते मेन तहसीलदार आमच्या विरोधमध्ये ती स्कीम पास केली. त्याच्यावर आम्ही परत रिट पिटिशनवर हरकत घेऊन आम्ही 22/5/2024 रोजी हायकोर्टाने आम्हाला स्टेटस को दिलं आणि ह्याच्यामध्ये निकालामध्ये स्टेटस को देऊन ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलेला आहे. पुढची तारीख होईपर्यंत आम्हाला कोर्टाचं जे आमच्यावर न्याय हक्कवादावर येणार होतं ते आम्हाला परत मिळालेलं आहे आणि पुढची जी तारीख आहे ज्या तारखेला निर्णय कोर्टाचा आम्हाला जे हुकूम येईल ते आमची मान्य आमच्या सगळ्यावर आहे ना कोर्टाचा जे पण निर्णय येईल ते मान्य आहे. बोला. 1916च्या कराराप्रमाणे आज 125 वर्ष होत आले. त्या याची 125 वर्षापासून वंश परंपरागत आमची परंपरा चालू आहे. वडिलांच्या नंतर त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलानंतर त्यांच्या मुलाचा याच्यावर चेंज रिपोर्ट होऊन त्यांच्यावर हे पंच कमिटीवर पंच होऊन निवड होत होती. त्याप्रमाणे आज तगायत चालवत आलेले आणि इथनं पण पुढे ती चालू राहणार आहे.